हुकुमशाही आहे ते मांडण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे। या देशातलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, असं असताना शिक्षण या महिला सर्व घ्यायला लागल्या। महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जायला लागल्या। डॉक्टर नाही कुणाच्या बापाचं धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। खरं तर नीटच्या पेपर फुटीसाठी वांगचूक आंदोलनाला बसण्याच्या ऐवजी खरं तर आमची तरुण पिढीची जबाबदारी आहे की आमचे लहान बहिणी भावंड तिथं संघर्ष करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालतायत। असं असताना देखील वांगचूक सारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आज रणांगणावर उतरलेत आणि हे शिवाजी विद्यापीठ आजही झोपेचं सोंग घेतंय। विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची देखील फक्त त्या निवेदनाद्वारे ते निवेदन स्वीकारावं आणि ते निवेदन सरकार जमा करावं आणि सरकारला आमच्या भावना सांगाव्यात एवढीच माफक अपेक्षा असताना हे विद्यापीठ प्रशासन 300-350 विद्यार्थी आलेले असताना देखील हे विद्यापीठानं या प्रशासनानं त्यांचं कोणतंही निवेदन स्वीकारलेलं नाही। ह्याच्यासाठी मी खरं तर पहिल्यांदा शोकांतिका व्यक्त करते आणि त्यांचा निषेध करते। खरं तर पेपर फुटी ही फक्त नीटचीच नाहीये, तर पेपर फुटी अनेक ठिकाणी चालल्यात। आमचं एवढंच मागणं आहे की पेपर फुटी नीटची होते, भविष्यात विद्यापीठातल्या कार्यक्षेत्रातल्या परीक्षांमध्ये सुद्धा पेपर फुटी होईल आणि ती होऊ नये यासाठी आम्ही ही मागणी करतोय की ते शाणे झाले नाहीत, आपण लवकर शाणे होऊयात आणि आपण प्रिकॉशन घेऊन विद्यार्थ्यांचे नाहक बळी पेपरच्या माध्यमातून फुटीच्या माध्यमातून होणार नाहीत यासाठी खरं तर ही निदर्शनं केलेत। म्हणून आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे की असे नीट पेपर फुटीचे विषय तुमच्यासाठी किरकोळ असतील पण विद्यार्थ्यांच्या हानी पोहोचवणारे, विद्यार्थ्यांचे जीव घेणारे विषय ठरतायत। त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तुम्ही प्रशासनाने होशमध्ये येऊन या पेपर फुटीवरती तात्काळ निर्णय घ्यावा आणि शिवाजी विद्यापीठासारखं ज्ञान केंद्र, ज्ञानबिंदू असणाऱ्या विद्यापीठानं या शिक्षणात पारदर्शकता आणि लोकशाही मार्गाने शिक्षण व्यवस्था चालवावी एवढीच मागणी मी आपल्या माध्यमातून करते। आज खऱ्या अर्थानं निदर्शनं केलेत पण निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही निवेदनही विद्यापीठाच्या प्रशासनाला देणार होतो पण प्रशासन स्वीकारायला तयार नाही आहेत। ते निवेदन आम्ही भिंतीवर चिटकवणार आहे, कदाचित बाहेर गाडीत बसताना तरी ते कुलगुरू, प्रकुलगुरू आणि मान्य रजिस्टर वाचतील, सर वाचतील, मॅडम वाचतील, नाहीतर आम्ही शिवाजी महाराज आमचे पाठीराखे आहेत, ज्या शिवाजी महाराजांच्या नगरीत, ज्या शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही हा संघर्ष उभा राहतोय ते आयुष्यभर आमच्या पाठीशी आहेत। आम्ही शिवाजी महाराजांना सांगू की शिवाजी महाराज हे तुम्हाला आम्ही निवेदन देतोय, आता तरी विद्यापीठाच्या प्रशासनाला चांगली बुद्धी द्या आणि ह्या निवेदनाकडे एक चांगल्या आत्मीयतेनं आणि कळकळीच्या, विद्यार्थ्यांच्या कळकळीच्या मागणीतेनं पहा आणि हे निवेदन स्वीकारा एवढी माफक अपेक्षा आम्ही करतो। मी सिनेट सदस्य श्वेता परुळेकर। शिवाजी विद्यापीठाची स्थापना करत असताना त्यावेळेचे तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांनी ही भूमिका मांडली। 1600 एकरच्या जमिनी ह्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रेरित होऊन लोकांनी मुक्तपणाने जागा दिली। हे विद्यापीठ कोल्हापूरचं आहे, आमचं विद्यापीठ आहे। या ठिकाणी असणाऱ्या कुलगुरूचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याचबरोबर प्रकुलगुरू किंवा रजिस्ट्रार ही लोक इथे यायला पाहिजे होती पण एवढी मोठी चळवळ सुरू असताना या ठिकाणी आलेले नाहीत। म्हणून अखंड देश, हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाशी आम्ही हे निवेदन चरणी अर्पण केलेलं आहे। पण एक इशारा देतो, कुलगुरू सावध व्हा, यापुढे फार मोठ्या प्रमाणाचा संघर्ष आपल्या विद्यापीठाच्या विरुद्ध केला जाईल। या ठिकाणी ज्या देशामध्ये ज्या पद्धतीचा विद्यार्थ्याचा अन्याय होत आहे, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागितला जात आहे आणि या मागितलेला राजीनामा असताना, हाऊस सुरू असताना, सभागृह सुरू असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा कोणतीही भूमिका घेत नाहीत। लोकांच्यावर बेछूट लाठीचार्ज केला गेलाय। आज जवळजवळ 51 विद्यार्थी सापडे नसे झाले, ते पालक हतबल झालेले आहेत। या देशामध्ये
हुकुमशाहीकडे हा देश निघालेला आहे आणि नरेंद्र मोदीने अमित शहा हा देश लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत, त्याचा आम्ही निषेध करतोय. देशामध्ये युवकांनी केलेली परिवर्तनाची जी लाट तयार झाल्या, या लाटेमध्ये आपण वाहून जाणार हे आपण लक्षात ठेवावं. निवेदन काय सांगितलं? हा, निवेदनामध्ये आमची हीच भूमिका होती की ज्या शैक्षणिक आजचे प्रश्न आहेत, ज्या पद्धतीनं नीटच्या परीक्षामध्ये जो घोटाळा झालेला आहे, पेपर फुटीचं प्रकरण झालंय, यासाठी राजीनामा ही पहिली मागणी आहे.